मम्मा, डैडू, लोहा गर्म है, मारते हथौड़ा। क्या? अरे मौके पे मार चौका। हं? माहीम हलवा दिखाओ जलवा। म्हणजे आधी तुझे नंतर मम्मा, कोण आहे? कोण आहे तू? कोण आहेस? कोण आहेस? कोण? अरे सरप्रा ए उठ 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 बाबा उठ 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 ओ गॉड, सुयश, सांगायचं ना तुमची मुलगी ब्लॅक बेल्ट आहे ते. आओ ब्लॅक बेल्ट नाही ते ब्लॅकनेसनी लोचा केला सगळा. ब्लॅकनेस नाही, डार्कनेस. आणि ही सगळी तुझी फालतू आयडिया होती. ओके, आणि याला इथे बोलवण्याची फालतू आयडिया कोणाची होती? हिची. शशी, तू दाखव ना, तुझं गिफ्ट दाखव ना हिला. दाखव. हा 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 हो हो हा. हे काय? डायमंड्स. बरं मग अरे बघ ना नीट ते डायमंड ची फुलदाणी आहे. डायमंडची फुलदाणी. फुलदाणी? फुलदाणी नाही, फुलराणी. झालं तुमचं? रातराणी. रातराणी म्हणतात त्याला. अगं तेच ते. ती रातराणी नाहीये. अगं पण बघ तरी. काय ते रातराणीचं फूल मला फार नाही आवडलं म्हणून मी हे वेगळं फूल आणलं. फुल? तू फुल आहेस. आणि ही रातराणी असती ना तरी ती मला आवडली नसती, कारण ही माझी रातराणी नाही. आणि मला माझीच रातराणी हवी. सई, इट्स ओके. ही फुलं सुद्धा खूप छान आहेत. जरा बघ ना, आणि त्यांनी तुझ्यासाठी किती प्रेमाने आणली आहेत. सई, वाव, सो नाईस. सुयश, मला ही रातराणी नकोय, हा सुयश नकोय. मला ना थोडी शांतता हवी. आणि ती इथे मिळेल असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे मी माझ्या रूम मध्ये जाते. तुम्ही इथे घालायचा तो गोंधळ घाला. ओके? सई, अरे काय झालं? अजून गेला नाहीस तू? अच्छा अच्छा अच्छा, मी हाकलण्याची वाट बघतोयस का? पण माझा ना आज मूड खूप छान आहे, त्यामुळे मी तुला असं हाकलणार नाही. तू तुझाच जाणे. आणि बाहेर अंधार आहे हो, त्यामुळे सावकाश जा, नाहीतर परत कुणीतरी मारेल, परत मार खाशील. जास्त लागलं नाही ना?
जो आग लगा देती है वो जलाएगी क्या चूल्हा, न जाने इस लड़की का कौन बनेगा दूल्हा। अरे आला आला. ये आदित्य ये काय कसा काय गेला दिवस, थकला नाहीस ना? अरे थकतोय कसला? हा तरुण रक्त आहे, तरुण रक्त. नाही थकला असेल चल जाऊन झोप अरे चल जा, जा, झोप काय हा? आणि मला सांग, मजा केलीस की नाही तिथल्या मुलांबरोबर? हो अरे नुसतीच मजा केलीस की कामही केलीस? नाही रे, काम काम कागदपत्र काय महत्वाची नाहीये. नाही कसं ते महत्वाचं आहे की. नाही तसं असेल तर काय सांगू नको चल तू झोप झोप नाही, बरं. नाही, नाही, सांग सांग आत्ता सांग काय 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 झालं आज? अरे तो काय सांगणार, आपण कुठे त्याला काय सांगितलंय, आणि त्याने आपल्याला सांगितलं तरी आपण काय सांगू शकणार नाही. आणि या सांगासांगीमध्ये पांगापांगी होईल आणि मग सांगो वांगी वांगी वांगी. अरे वांगी 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 अरे वांगी काय फर्स्ट क्लास मी वांग्याचं भरीत केलं. चला 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 जेवायला जाऊ पहिल्यांदी. चल जेवून घे पहिलं झोपून घे. एक मिनिट काय चाललंय तुमच्या दोघांचं? तो सांगतो तर त्याला सांगू दे की. आज त्याच्याही आणि आपल्याही आयुष्यातला महत्वाचा दिवस आहे. त्याला काही सांगायचं असेल तर सांगूच का देत नाही तुम्ही? आधी चल रे, तू आतमध्ये चल, लेडीमानंत बस आणि मग सांगते. हा, जाऊ, बघू. ये बस इकडे. बस बोल. नाही नाही आदित्य, आजचा दिवस महत्वाचा होता. आज अचानक अनेक गोष्टी तुझ्या अंगावर पडल्या, त्यामुळे तुला काही सांगावसं वाटत नसेल तर हरकत नाही, आम्ही समजून घेऊ. अरे पण भाई, नाही रे मामा, असं काही नाहीये. हा म्हणजे सकाळी त्रास झाला, कारण आई म्हणजे नक्की काय असतं हे आजपर्यंत माहीतच नव्हतं रे. पण असं संस्थेत गेलो आणि माझ्या आईशीच ओळख झाली. तुला पानांचा फांद्यांचा आवाज ऐकू येतो? याच झाडाखाली तिने श्वास घेतलाय आणि तो श्वास इथे वारा बनून तुझ्या आजूबाजूला फिरतो. आदित्य, तिने इथल्या प्रत्येक गोष्टीला हात लावलाय आणि तू आज त्या गोष्टींमधून तिला स्पर्श करतोय. तिथल्या सगळ्या पानांमध्ये, फुलांमध्ये, सगळ्या मुलांमध्ये ती न शोधता सापडत गेली, न कळता कळतच गेली. तुम्ही आजपर्यंत मला सगळंच दिलंय, पण आज माझी आई दिली. मला आत्ता वाईट वाटतंय. म्हणजे तुझ्यापासून हे सगळं लपवलं म्हणून नाही, खर तर तुला योग्य वेळी योग्य दिवशीच सगळं सांगितलंय. पण असं वाटतं की आम्ही तुझ्या बरोबर तिकडे असायला हवं रे आज. नाही मामा, हा अनुभव मी एकट्यानंच घेणं गरजेचं होतं. आणि तसंही मी खरं एकटा कुठे होतो, तिथे आई होती, तिथली सगळी मुलं होती. सुरेश दादा, सविता ताई, सई. काय म्हणाल? सही 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 केलेली एक रिसीट दिली आहे सुरेश दादानी मला. कसली रिसीट? कसली रिसीट? देणगीची, माझ्या नावाने दिलेली. आणि तीही 100-200ची नाही, 5 कोटींची. कोटी 5 कोटी? आम्हाला माहित नव्हतं. काहीच नाही. तुम्हाला सगळं माहिती आहे. काय? आणि तुम्ही काय केलंय ना हे आता मला माहिती आहे.
काय कशाला? कशाला? आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये मी नोकरी करतोय. कशाला सांगितलं त्याला? नोकरी करतो? मग आता नोकरी करतोच सांगितलं ना. कारण मालक आहे वगैरे असं सांगून बसलाय. नाही नाही, असं कसं सांगू? आम्ही नाही सांगितलं असं कोणाला. तुला सुद्धा नाही सांगितलं? हो. मला सांगितलं नाहीत म्हणूनच गोंधळ झाला ना सगळा. आता मला कळेच ना, त्यांनी माझ्या हातात रिसिप्ट ठेवली, ती सुद्धा 5 कोटींची. मग नाव वाचलं आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज, तेव्हा आलं लक्षात मी त्या कंपनीत काम करतोय. तुम्ही त्या सुरेश दादाला सांगितलं म्हणून त्यांनी मलाही दिली. ठीक आहे, आता उद्या ऑफिसमध्ये देऊन येतोय. काय मामा, आता तुमच्यामुळे माझं ऑफिस मधलं अजून एक काम वाढलं उद्यासाठी. असो, त्या निमित्ताने एक गोष्ट मात्र कळली. कंपनीमध्ये बाकी माणसं कितीही लबाड असली, किती राजकारण चालू असलं, तर या आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचा मालक आहे ना, तो फार चांगला माणूस आहे. म्हणजे एकाच फटक्यामध्ये 5 कोटी देणं कमालच आहे ना. हा हा हा, मग भलतीच कमाल आहे. उद्या मी जेव्हा कंपनीचा मालक बनेन, हो. म्हणजे या नाही रे, कुठल्या तरी कंपनीचा पुढे जेव्हा केव्हा मी मालक होईन, तेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे ना, शिकण्यासारखं आहे. शिकशील आणि करशील सुद्धा. चला, मी आवरून घेतो, हो हो, मग जेवून घेऊ. हात पाय धुवून घे. आलंच. दिवसेंदिवस याच्यापासून गोष्टी लपवून ठेवणं कठीण होत चाललंय. हॅलो, सापडली का? नाही ना, जी वस्तू सापडायला हवी होती ती सापडलीच नाही. उलट मीच मम्मा डॅडू आणि त्या सुयशच्या जाळ्यात सापडले. म्हणजे अरे म्हणजे तो सुयश कुठल्या तरी डायमंड प्लॅटिनम काहीतरी कसले तरी कानातले घेऊन आला होता माझ्यासाठी. आणि मम्मा डॅडू आणि सुयश तिघं मिळून मला हे समजवत होते की ती रातराणीच आहे. अगं मग भारी ना. अरे हे तर त्या लाकूड तोड्याच्या गोष्टीसारखं झालं ना. लाकूड तोड्या? हा, लाकूड तोड्या का, लाकूड तोड्या. लाकूड तोड्या नाही का, लाकूड तोडत असतो आणि मग त्याची ती कुऱ्हाड विहिरीत पडते आणि मग देवी प्रसन्न होते आणि त्याला सोन्याची कुऱ्हाड देते. अरे म्हणजे ती वुडकटरची गोष्ट. अप्रतिम. तर म्हणजे तुझी साधी स्वस्तातली ती रातराणी हरवली, पण महागातली मिळाली ना. नाही मिळाली, कारण मी ती घेतलीच नाही. का का नाही घेतलीस? एक मिनिट, ती जी वुडकट म्हणजे लाकूड तोड्याची गोष्ट आहे ना, त्यातला जो दुसरा लाकूड तोडी आहे त्याला जेव्हा त्या साध्या कुऱ्हाडीच्या ऐवजी सोन्याची कुऱ्हाड मिळाली होती, तेव्हा त्यांनी ती घेतली. त्यामुळे त्याच्यावर देवी चिडली होती आणि त्याला काहीच मिळालं नाही फायनली. अगं सुयश देवी आहे का? ती रातराणी तुला सुयशने दिली होती, देवीनी नाही. आणि तू ती घेतली असतीस तर तो चिडला नसता. इनफॅक्ट आनंदच झाला असता त्याला. हो, पण मी सुद्धा तो पहिला हट्टी लाकूड तोडे आहे. मला ती ममाची सोन्याची रातराणी नकोय ना, सुयशची डायमंडची रातराणी हवी आहे. मला तू दिलेली साधी रातराणीच हवी आहे. अगं सई, का पण एवढं काय त्याच्यात? कारण त्या रातराणीला तुझा वास होता. तुझ्या माझ्या आपल्या मैत्रीचा वास. ती रातराणी महाग नसेल,
पण तिच्यात तुझावाला सिंपल साधेपणा होता. तिच्यात डायमंड्स नसतील, पण तुझ्या पहिल्या पगारातल्या मेहनतीची चमक होती तिच्यात. आपलं आतापर्यंतचं सगळं हसणं, रडणं, चिडणं, परत एकत्र येणं, या सगळ्या आठवणींचा रंग होता त्या रातराणीला. अशी रातराणी बाजारात विकत मिळत नाही. ती मिळवावी लागते, अर्न करावी लागते, कमवावी लागते. आणि ती मी कमावली होती. म्हणून मला तीच रातराणी परत हवी, बाकी कुठलीही नाही. सापडेल. खरंच? कारण आपण मनापासून एखादी गोष्ट मागितली ना, तर ती आपल्याला सापडतेच. तसा तू मला सापडलास. आपण एक काम करूया. तू उद्या सकाळी जरा लवकरच रेडी राहा. आपण दोघं मिळून तुझ्या रातराणीला शोधूया. ए, माझ्या नाही, आपल्या रातराणीला. आपल्या रातराणीला. हॅलो. हेलो हाय छोड़ो, जय माता दी बोलो. जय माता दी. काय बडबड बडबडतीये? लज्जो, जाग जाओ. शमशेर सिंह तुम्हारे किले पर पहुंच चुका है. किल्ला? कुठला किल्ला? कुठेस तू? ब्रह्मेंचा किल्ला. अरे ब्रह्मेंच्या घराबाहेर ना खराखुरा शमशेर सिंग बनून उभी आहे मी. काय? काय? का? का? का म्हणजे? कानातले शोधायचे आहेत ना आपल्याला. एक मिनिट. कानातले तुझ्या घरापाशी हरवलेत ना, माझ्या घरापाशी का आलीयस? हे बघ, आपण ना आज छोट्या छोट्या डस्टबिन पासून ते मोठ्या मोठ्या डम्पिंग ग्राउंड पर्यंत चप्पा चप्पा छान मारायचा आहे. कानातले जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत शोधत राहायचे म्हणजे राहायचे. अगं पण एवढ्या सकाळी कशाला? आता 6 वाजलेत अगं. अरे मला तर हे सुद्धा जास्त वाटतंय. मी तर पहाटे 4 वाजल्यापासून रेडी होते माहितीये, पण बाहेर अंधार होता ना, म्हटलं त्यात कानातले सापडले नसते, म्हणून सनराईज झाल्या झाल्या लगेच इकडे आले. अगं आयुष्यात 4 वाजलेलं फक्त संध्याकाळीच पाहिले असशील तू, आणि आज अगं खरंच एवढी काहीच गरज नाही. अगं एकच मिनिट, तू दिलेल्या कानातल्यांसाठी ना मी काहीही करू शकते. उस रात रानी के लिए मैं रात दिन जाग सकती हूँ, दुनिया से लड़ सकती हूँ. हा बस बस. बरं आता तू बाहेर येतोयस की मी आत येऊ? हे नको नको. आलो आलो. गुड. रातराणी म्हणते तरी दिवस खराब करते. इकडे इकडे इकडे. तुम्हाला किती फसवायचा प्रयत्न कर तरी मी फसणार नाही. ओळखलंय मी तुला.